तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कुमार ज्या महिलांना टाळे घ्यायचे टाळे उपलब्ध आहेत टाळे घेऊन उभ्या राहू शकतात. रामकृष्ण हरी Hare
हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हा 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 सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर 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 हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम हे चिथोर भक्ती आवडते देवा 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 संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हे विले अनंते तैसेची राहावे 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 चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान पाहिला उद्वेग दुःखाची केवळ पाहिले अनंते तैसे
विठोबा हेची थोर भक्ती आवडते देवा देवा हेची थोर भक्ती याची थोर भक्ती याची थोर भक्ती आवडते देवा भक्ती हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती भक्ती आवडते देवा देवा हेची थोर भक्ती याची थोर भक्ती याची थोर भक्ती आवडते देवा याची थोर भक्ती संकल्पावी माया संसाराची संसाराची संकल्पावी माया संसाराची संसाराची ठेविले अनंते ओ ठेविले अनंते तैसे जिया रावे
हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन हे पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन दुसरे चराणा संताची या दुसरे चराणा संताची या दुसरे चराणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे जरा संताची या दुसरे जरा संताची या दुसरे जरा संताची
मन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा हा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो हा पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने ती भाविका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नियतिम नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या विठ्ठल 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 हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायात ज्यांना कळशाचं स्थान मिळालं वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्यांना स्थान प्राप्त झालंच झालं पण पंचम वेद ज्यांनी निर्माण केला आणि ज्यांचं वैराग्य श्रेष्ठ आहे देवमान्य लोकमान्य आणि संतमान्य संत जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय आणि तुकोबारांचा 4 चरणाचा मला वाटतं बहुतेक लोकांच्या पाठातला असावा बरोबर नाही पाठात तर कानपाठाचा हां कानपाठाचा का होईना असेल अत्यंत सुंदर सोपा आणि भक्ती देवाला कुठली भक्ती आवडते आपल्याला काय आवडतं हे नाही सांगितलं पण देवाची आवड मात्र या अभंगात सांगितली विठ्ठल विठ्ठल तुकोबारे सांगतात देवाला हेच आवडतं दुसरं काही आवडत अगदी हेच बाकी काही नाही पण काय आवडतं संकल्पावी माया संसाराची संसारावरती जेवढं प्रेम करता ना तेवढंच प्रेम परमार्थावरती करा जास्त सुद्धा करण्याची गरज नाही आणि अनंतानं जसं ठेवलंय तसं राहण्याचा प्रयत्न करा चित्तामध्ये समाधान ठेवा वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे जर जीवनात यदा कदाचित दुःख आला असेल तर दुःखी होऊ नका कारण दुःख कुणाच्या पदरात आलं नाही हाय की नाही दैवाच्यात दुःखे भरता दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा दोष दुःख जर पदरी येत असेल तर घाबरू नका हे भोग नेते फळ संचिताचे आपल्याला पाठीमागच्या जन्माचे भोग भोगावे लागतात तुकोबाराय सांगतात बाबा फक्त भक्ती करा बाकी काही करू नका कशी करा वाहू हा संसार देवा पायी आहे तो संसार आहे हा संसार भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करायचा आहे बाकी अनंतानं ठेवलं तसं राहायचंय चित्तामध्ये समाधान ठेवायचं हा अभंगाचा सरळ अर्थ आहे विठ्ठल 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 विठ्ठल
देवाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार देणं गरजेचं. तसं आपलं कीर्तन होतं 8 ते 10, 8:30 ते 10:30 असं काहीतरी टायमिंग होतं आपला. पण काही हरकत नाही. मी मगाशीच बाबांना सांगितलं मी 10:30ला कीर्तन संपवणार. बाबा म्हणले असं नका करू, 11 वाजेपर्यंत तुम्ही बसणार ना. हां, काही हरकत नाही. एवढे फ्रेश मूडमधले तुम्ही माणसं बसलेले आहात, काही हरकत नाही. गुरुजींनी शाळा कितीही वाजता भरू द्या, पण शाळा टायमिंगला सुटली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं अगदी शॉर्ट आणि स्वीट, अत्यंत सुंदर आपण कमी वेळेमध्ये अत्यंत, कारण वेळ सगळ्यांकडे कमीच आहे, कोणी जास्त वेळ घेऊन इथं आलेलं नाही. अत्यंत कमी वेळ आपल्याकडे आहे. कमी वेळेमध्ये भगवान परमात्म्याचं नवे नवे भक्तीबद्दलचं चिंतन आपल्याला करायचंय. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जरी मरी सेवा मंडळ आणि या सेवा मंडळाच्या वतीनं तरुण मित्रमंडळ असेल, गावकरी असेल, सप्ताह कमिटी असेल, या सगळ्या कमिटीच्या वतीनं आणि आदरणीय गुरुतुल्य जोशी बाबांनी मला आमंत्रण दिलं. आता बाबा भेटले कसे, हा लय मोठा किस्सा होता. बाबा म्हणणारे सांगू नका. झालं काय, मी गाडी चालवत होते, गाडी घेऊन मी चाललेले 4 व्हीलर, आणि पाठीमागनं एका बाबाची गाडी आलीशी लांब मिशा होत्या, आणि त्या बाबानं मला कट मारला. पण बाबाला काय माहिती मी पण जुंदरी आहे. जुंदरी कळतं ना म्हणजे जुन्नरची. मी बाबाला पुढं गाडी काढून आणि बाबाला गाडी आडवी लावली आणि मग खाली उतरले आणि मग विचारलं. नशीब वारकरी पाहिलं म्हणून ग बसले. आणि म्हणून असा आमचा झालेला दोघांचा सामना. पण याच्यात पण एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की एक प्रेम निर्माण होतं, एक आपले पण निर्माण होतं. माझी जातीचे मज भेट कोणी, आवडीची धणी पुराविसी, आवडीची धणी पुराविसी, आवडीची धणी पुरविसी. आणि माझे जातीचे मज भेटो कोणी. 2 चांगली माणसं, 2 सज्जन माणसं जर एकमेकाला भेटली तर नक्की परत गाठ भेट होती, आणि तीही कीर्तनाच्याच मंडपात. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून असा छोटासा आमचा परिचय होता. एक धडक होती, एक भेट होती, आणि या भेटीचं रूपांतर आज तुमच्या समोर बोलण्याचा योग आला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, भाग्याने या ठिकाणी योग आला. आज जर बघितलं तर शारदीय नवरात्र उत्सव आहे. गेली 5-6 दिवस आपण हेच ऐकतोय, आहे की नाही. आईसाहेबांबद्दल चिंतन ऐकतोय, भक्ती ऐकतोय, नवविधा भक्ती आपण ऐकल्या असाल. आणि या नवविधा भक्ती 9 दिवसामध्ये आज जर आपण बघितलं, मुंबईमध्ये राहता म्हणजे कल्याणमध्ये आपण राहतो, बरोबर. इकडं वर्षाचे दिवस किती हो? हां, 300. मला वाटलं काही वेगळं आगळं काय तुमचं. 365 दिवस. पण या 365 दिवसापैकी 10 रात्र, दिवसही तेवढेच आणि रात्रही तेवढेच आहे. आणि या 365 रात्रीपैकी 10 रात्री अत्यंत महत्त्वाच्या शास्त्रानं सांगितलंय. त्यातल्या 9 रात्री म्हणजे या शारदीय नवरात्र उत्सव. महाराष्ट्रभर हा उत्सव केला जातो, नवे भारतभर केला जातो. कल्पना आहे आपल्या सगळ्यांना, भारतभर हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेकडे जर गेला तर एका देवीचं मोठं प्रस्त आहे. तूने मुझे बुलाया शेरवालिए, मैं आया पहाड़वालिए, शेरवालिए हो पहाड़वालिए. हो, त्या भगवती आईसाहेबांचं प्रस्त आहे. तुम्ही कतारा या स्टेशनवरती उतरला तर समोरच पुढे एक मोठा असणारा उंच पहाड आहे, आणि या पहाडावरती जाणं इतकं सोपं नाही. भक्तिमय वातावरणात सगळे भक्त जातात आणि त्या आईसाहेबांचं, त्या भगवतीचं दर्शन घेतात. नाव तिचं मा वैष्णवदेवी. उत्तरेकडे जर गेला तर मा वैष्णवदेवीचं मोठं प्रस्त आहे. इकडं तुम्ही दक्षिणेकडे जर गेला तर तिकडे फार मोठं प्रस्त आहे या मरी मातेचं. मरी जरी मातेचं फार मोठं दक्षिणेकडे प्रस्त आहे. तुम्ही इकडं पुढं कलकत्ता वगैरे साईडला जर गेला ना तर त्या भागात गेल्यानंतर काली कलकत्तेवाली ऐकले नाव. हे अशी जीप काढलेली काली कलकत्तेवाली आईसाहेब तिकडे. आणि आपल्या परिसरात ज्यावेळी आपण आलो ना तर महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहे. किती? 3.5 शक्तिपीठ. आणि या 3.5 शक्तिपीठाचा इतिहास आपल्याकडे आहे. 52 शक्तिपीठ भारतभर असणारी आहेत, पण त्यातली 3.5 शक्तिपीठ आणि प्रत्येकाच्या कुळाचं त्यातलं कुठलं तरी एक कुळदैवत आहे. आणि म्हणून आपल्या परिसरातलं आपल्या सगळ्यांचं रक्षण करणारं
आपल्या सगळ्यांवर मायेची छायेची पाखरण घालणारं, आपली संकट दूर करणारं हे देवस्थान म्हणजे आई मरी माता. आणि या मरीजरी आईसाहेबांचा या ठिकाणी फार मोठा असणारा प्रस्थ आहे. आपल्यावरती कृपा छाया त्यांची आहे. आणि म्हणून हा आपण नवरात्र उत्सव साजरा करतो. तसा चैत्र महिन्यात पण नवरात्र करतात. चैत्रामध्ये नवरात्रे 4 प्रकारचे नवरात्रे. चैत्र महिन्यात येणारं नवरात्र, आषाढ महिन्यात, माघ महिन्यात आणि आश्विन महिन्यात. आपल्या महाराष्ट्रात आश्विन महिन्यात येणारा जो नवरात्र उत्सव आहे तो साजरा केला जातो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्तिशास्त्रानं सांगितलं आहे. श्रवण भक्ती, श्रवणाचे मिसे बैसावे योनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ज्ञानोबाराय सांगतात सगळ्यात श्रेष्ठ भक्ती जर कुठली असेल तर श्रवण भक्ती आहे. कुठली? श्रवण. आम्ही 9 दिवस 9 गावाला आहे, बरोबर आहे ना? पण तुम्ही 9 गावच्या 9 महाराजांचे आणि इथं बसल्यानंतर 9 दिवस कीर्तन श्रवण करतात. किती मोठी भक्ती. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. फार मोठी भक्ती. कारण जगातली सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितली श्रवण भक्ती. ज्याला चांगलं ऐकता आलं ना, ज्याला चांगलं ऐकता आलं तो चांगला बोलू पण शकतो. पण चांगलं ऐकण्याची त्याला सवय पाहिजे. जो चांगला बोलतो, ज्याचं जसं मन तयार होतं तसं परिवर्तन त्याच्याबरोबर त्याच्या कृती घडत असतात. आणि जशी कृती आपण करतो ना तशा आपल्याला यश मिळत असतं, यश आपल्या जीवनात प्राप्त होत असतं. आणि म्हणून आपण काय ऐकतो, काय बोलतो याच्यावरती सगळं अवलंबून आहे. म्हणून तर संतांनी सांगितलंय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हवा, येणे सोसे मन झाले हवा, झाले हवा भरी, करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हाव भरी. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. सर्व काही जर करायचं असेल तर त्या विठ्ठलाला, त्या भगवतीला, त्या आईसाहेबांना आपलेचं करावं. श्रवण भक्ती जगात सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितली. किती श्रवण सुंदर पाहिजे. ऐका बरं, अगदी थोडे थोडे विषय आपण सगळ्यामध्ये प्रवेश करत जाणार आहे. थोडे थोडे विषय आपण घेणार आहोत. श्रवण भक्ती किती श्रेष्ठ असावी. राजा जनकांच्या जीवनातलं प्रसंग ऐका. भागवत कथेचं आयोजन झालेलं आहे. भागवत कथा महाराज सांगतायत. सगळी नगरवासीय, सगळे भाविक, सगळे भक्त. कारण भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रती. भाविक त्यालाच म्हणायचे 1760 कामं बाजूला सोडून आणि मात्र कथा श्रवण करायची, मात्र कीर्तन श्रवण करायची. किती कामं असू द्या. इथं बसलेल्या लोकांना कामं नाही का हो? प्रत्येकाला काम आहे, प्रत्येकाचं शेड्यूल बिझी. पण तरी देखील आज आपण इथं येत आहेत, श्रवण करतात. कारण सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती. आणि म्हणून राजा जनकाच्या नगरातली सगळी नगरी त्या ठिकाणी, नगरवासीय त्या ठिकाणी श्रवण करतायत. नवे नवे राजा सुद्धा श्रवण करतोय. आणि राजा ज्यावेळी श्रवण करत होता, आता मात्र राजाची परीक्षा भगवंताला पाहिजे होती. कृत्रिमरित्या देवानं नगरीत आग लावली आणि आगेचे लोटच्या लोट बाहेर पडतायत. नगरवासी उठतायत, पाठीमागं सगळे पळतायत. अरे कुणी पाणी टाकते, कुणी जनावरं गोठ्यातली सोडते, कुणी वस्तू बाजूला ओढते, कुणी घराची आग विझवण्याचा प्रयत्न करते, कुणी माणसांना वाचवते. ज्याच्या त्याच्या पद्धतीने लगबग चालू आहे. पण कथा मात्र चालू आहे, कथा मात्र सुरू आहे. आणि राजा सुद्धा कथा श्रवण करतो. आणि हे बघितलं काही जाणकार मंडळींनी. आणि ही मंडळी मात्र राजाजवळ आली. राजा विधेय अवस्थेला प्राप्त झाला होता. कथा सर्वांगाचे कान करून श्रवण करत होता. असोईसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. अरे विधेय अवस्थेला प्राप्त झालेला राजा. आणि राजाला जागं केलं, हलवलं. हे राजा, हे राजा, अरे राजा तू आहे कसा राजा रे? अरे तुझ्या नगराला आग लागली,
तुझ्या नगरवासियांना आज तुझी गरज आहे राजा. उठ राजा. अरे कथा काय श्रवण करतोयस, या नगराची सेवा कर. उठ राजा. नगरातले काही लोक राजाला उठवतायत. राजानं मात्र सांगितलं, तुम्ही म्हणतायत नगराला आग लागली, माझ्या नगराला आग लागली. हो राजा, राजा तुझी नगरी जाते. त्यावेळी जनक राजाच्या मुखातले उद्गार ऐका बरं. तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका. जनक राजानं सांगितलं, हे बघा तुम्ही सांगतायत की नगराला आग लागली, पण मला माहिती आहे तुझी नगरी जळते. तुम्ही म्हणतायत ना, जे जळतंय ना ते माझं नाही, जे जळतंय ते माझं नाहीये, आणि जे माझं आहे ना ते कधीच जळणार नाही. हो, वाजवा टाळी, जोरात वाजवा. हे आपल्याला पण माहिती असलं पाहिजे. हे जळणार आहे, हे आपलं आहे. किती लोकांना वाटतं आपले जायचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथा पावेची ना, कहा गोपीनाथा पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, जयाचे शरीर आणून बसवलं आपल्या मालकीनं, आपल्या सत्तेनं. बरं ठीक आहे, काही काही म्हणत असतील, जास्त शिकल्यावर कधी कधी वाटतं शंका की आपणच आणलंय. मी स्वतःच्या हातानं गाडी चालवली, मी स्वतः सगळं काही केलं, मी इथपर्यंत आलो, गाडी पार्किंगला लावली, चप्पल बाजूला काढली, देवीचं दर्शन घेतलं, या धर्ममंडपात मी येऊन बसलो, आणि तुम्ही कसं म्हणता की देव चालवतो. अरे देवच चालवतो. आणि जर देव चालवत नसता आणि तुम्ही जर मालक असते यदा कदाचित, तर काळे केस पांढरे होऊ दिले असते का? इकडचे केस जाऊ दिले असते, दात पडू दिले असते, सुरकुत्या पडू दिल्या असत्या, म्हातारपण येऊ दिला असतं का? जर हे आपल्या ताब्यात असतं तर. चाले हे शरीरा कुणाची आसक्ते, चाले ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. बोलाविले हरी विना, कोण बोलाविले हरी विना, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. चाले हे शरीर कुणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, मानवाचे देह चालवी हंता. मीच एक करता म्हणू नये, मी सगळं चालवते असं म्हणू नका. सगळं काही चालवणार वृक्षाच्या पाणी हाले ज्याची सत्ता, किंवा चाले हे शरीर कुणाच्या सत्ते. आणखी प्रमाण जर द्यायची म्हटलं ना, तर सूर्यासी चालणे आणि वेदासी बोलणे, ऐकी नाही, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणो निशरण आलो, सत्तावान देव आहे, त्याची सत्ता आपल्यावरती आहे. हे जे आपलं आहे ना, आपण म्हणतो हे आपलं नाही. जे जळतंय ते आपलं नाही, आणि जे नाही जळणार ना तेच आपले. नयनम छंदंती शस्त्राणी नयनम दहती पावका. अरे जे नाही जळणार तेच आपले. अंतरंगातला ईश्वर आपला आहे, बाकी आपलं काही नाही. आपलं काहीच नाही. दोन माणसे शेजारी शेजारी झोपलेले आहेत, एक झोपलेला आणि एक कायमचा झोपलेला आहे. झोपेतच गेला, असं होऊ नये पण गेला. आता मला तुम्ही सांगा, दोघांमध्ये फरक आहे का? फरक आहे का काही? एक झोपलेला आहे फक्त, आणि दुसरा कायमचा विसावलेला आहे, कायमचा. दोघांमध्ये फरक काय सांगू? त्याला इंद्रिय वगैरे सगळं आहे तसं आहे, पण दुसऱ्या एकात राम आहे आणि दुसऱ्यात नाही. बरं, ज्याच्यात राम नाही त्याची किंमत आपल्या समोर काय हो? आपलीच माणसं टायर टाकून टाकून त्याला जाळतात, ती एवढी त्याची किंमत आहे. म्हणून
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्या अंतरंगात ईश्वर आहे, जो आपल्या मालकीचा आहे, जो आपल्या स्वतःचा आहे, ज्याचा कधीही नाश होत नाही, तो फक्त आपला आहे, त्याच्यावरती आपला अधिकार आहे. म्हणून श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून श्रवण केली पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती या नवरात्रामध्ये करायच्या. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्री, करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंब सासऱ्या सांडी न कुपात्रा. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आई जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, 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 ए जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आ जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. ए अनादी अंबिका प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दाना लागोनी, विविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तुमावसी निर्वाणी. जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, 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 जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. जोगवा मागायचा आहे तिच्याकडे आणि येण्याचं प्रयोजन आहे सुद्धा बरं का, देवाचं सुद्धा. आणि आईसाहेबांचं प्रयोजन काय माहिती? अनादी अंबिका प्रगटली भवानी. कशासाठी? मोहमहिषासुर मर्दाना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. त्या आईसाहेबांकडे जोगवा मागायचा आहे, त्या आईसाहेबांची भक्ती करायची. येण्याचं प्रयोजन आहे. मी नेहमी सांगते, जर भारतभूमीमध्ये आपण जर बघितलं तर देवतेंचे सुद्धा प्रकार आहे. प्रकार कुठले? नित्य देवता, नैमित्तिक देवता आणि अधिष्ठात्री देवता. अधिष्ठात्री देवता म्हणजे फक्त अधिष्ठानापुरती मर्यादित, तिचं ठरलेलं अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानापुरतीच तिचं असणारं स्थान आहे, तिचं कर्म आहे, तिचं कार्य आहे आणि तेवढे तिचे भक्त आहे. अधिष्ठात्री देवता. नैमित्तिक देवतेचा जर आपण विचार केला, वास्तुशांती करता, नवीन घर घेतलंय ना, हा घेतला असेल तर वास्तुशांती आपण करतो. मग वास्तुशांती करतो म्हणजे काय करतो? वास्तू नावाची देवता आहे. ही वास्तू नावाची देवता घराच्या आग्नेय दिशेला पुरली जाते आणि तिची पूजा केली जाते, बरोबर ना? वास्तुशांती एका दिवसापुरती करता की रोज करता? रोज, बरोबर ना? हा नाही नाही, एका दिवसापुरती, निमित्तापुरती, बरोबर ना? आणि म्हणून वास्तू नावाची ही जी देवता आहे ती एका दिवसापुरती बोलवली जाते, रोज बोलवली जात नाही. म्हणून नैमित्तिक देवता हा प्रकार दुसरा. आणि नित्य देवतेचा जर विचार केला तर नित्य देवता म्हणजे आपली देवपूजा आपल्याला सांगितली गेली. त्या नित्य देवतेपैकी 5 देवता प्रमुख देवता सांगितल्या. पहिली देवता जर बघितली तर बुद्धीची देवता आहे, गणपती बाप्पा मोरया. क्या बात आहे. ज्या गणपती बाप्पाची आराधना आपण करतो ना, ही बुद्धीची देवता आहे. ज्याला बुद्धी प्राप्त करून घ्यायची ना, रणक्षुद्र घंटा निनादाभिरामम चलत्तांडवो दंडवत पद्मतालम, भगवान गणपती बाप्पाची आराधना करायची. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराचे सुता, तयाचे चरणी माथा, साष्टांगाता दंडवत. गणपती बाप्पाला पहिलं दंडवत करायचंय, प्रथम नमन करायचंय. कारण गणपती बाप्पाला आग्रपूजेचा मान का मिळाला सगळ्यांना ज्ञात आहे. कथा मला सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी कार्तिक स्वामी जे आहे मोरावरती स्वार झाले आणि पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात केली, गणपती बाप्पा पिटकुल्यावरती बसले. छोटंसं उंदीर मामावरती बसले आणि उंदीर मामावरती बसल्यानंतर आई वडिलांना त्यांनी त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारली. कारण गणपती बाप्पा बुद्धीचं दैवत होतं. हार्ड वर्क करण्याच्या पाठी गणपती बाप्पा लागत नाही, स्मार्ट वर्क करत होते.
अगदी स्मार्ट वर्क केलं आणि आईला त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारली, आईला त्या ठिकाणी आई आणि वडिलांना फेरी मारली. परिणाम झालं काय? स्वर्गादपी गरी असे, स्वर्गापेक्षा पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आणि वडील आहे हे गणपती बाप्पाला माहिती आहे. पण अलीकडच्या गणपतींना माहिती हो कळतं पण वळत नाही, दुर्दैव आहे. ज्या गणपती बाप्पाला आपण पहिल्यांदा पूजतो ना ते गणपती बाप्पा सुद्धा आद्य पूजेचा मान मिळवला, त्याला कारण फक्त मायबापाची सेवा आहे, बाकी दुसरं काही नाही. आई वडिलांच्याच पुण्यावरती आज सगळं काही जे आहे ना, आई वडिलांच्या पुण्यावरती. आज तागायत कुठल्याही देवी देवतेचा इतिहास जर आपण काढला ना, भगवान गोपाल कृष्ण आहे, भगवान गोपाल कृष्ण विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. अरे विश्वाचा जनिता, पण यशोदा आई साहेबांसमोर शांत बसत होते, आहे की नाही? यशोदा आई साहेबांनी काठी घ्यायची आणि भगवान गोपाल कृष्णांना सांगायचं, कृष्णा माती खाल्लीस का? कृष्ण म्हणायचा नाही गाई. आणि मग बळीराम दादांना सांगायचं, आई माती खाल्ली बरं, कृष्णाने माती खाल्ली. तेव्हापासूनच भाऊबंदक्या चालू झालेलं आहे. बळीराम दादा, बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, घे को भांडणा मजावरी, नाही खाल्ली म्या माती, आई ग आई नाही खाली ग म्या माती. भगवान गोपाल कृष्ण सुद्धा आईच्या आधीन होते की नाही? देवी देवतांचा इतिहास जर आपण काढला ना तर मायबापाला सर्वस्व मानलेले. आज जगाचं नवे महाराष्ट्राचं नवे देशाचं वैभव जर आपण बघितलं ना, उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काढा. आजही छत्रपतींना घडवणारी जर कोण असेल तर फक्त जिजाऊ, फक्त जिजाऊ. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळी आपण वाचतो ना तेव्हा आपल्याला माहितीये माझ्या राजमातेला डोहाळे लागले होते, घोड्यावरती स्वार व्हावं, दांडपट्टा चालवावा, शत्रूशी सामना करावा, हे सगळे डोळे माझ्या आऊसाहेबांना लागले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यावेळी उदरात होते ना महाराज, या आईसाहेबांनी काय करावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊंनी काय करावं? अरे शुरांच्या चरित्रांना वाचावं, रामायण वाचावं, महाभारत वाचावं, चांगले संस्कार माझ्या बाळावरती व्हावे, यासाठी हर एक प्रयत्न राजमाता करत होत्या. आपण कुणाचे ऐका बरं, एक माझं एक वाक्य अगदी तीक्ष्णपणे वाचा, ऐका, अत्यंत सुंदर वाक्य. आता प्रत्येक जण विचार करतो की आपला बाप कोण आहे हे आपल्या हातात, वाटतं तुम्हाला हे आपल्या हातात आहे? आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात आहे? आपली आई कोण असावी आपल्या हातात आहे? नाही. पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचा आहे, आपल्याला कुणाची आई व्हायची हे मात्र आपल्या हातात 100% आपल्या हातात आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदरच आऊसाहेबांनी ठरवलं होतं, माझा बाळ स्वराज्याचा राजा बनणार, माझा बाळ रयतेचा राजा बनणार. आणि हे ठरवलं होतं आणि जसं ठरवलं तसं घडवणारी एक माता होती, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. युगाचा कडदंधार यौवन चाकरी करी सरदार, यौवन चाकरी करी सरदार, हर हर करी दारी का खोरी, आहा हर हर करी दारी का खोरी, छाटाल्या शत्रूंच्या फौजा. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता हो वाली, दिन दुबळ्यांना नव्हता हो वाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता हो वाली, होती मुघलांची सत्ता त्यावेळी,
शाहूचा भक्त झाला शिवबा तो सक्ता आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला धन्य धन्य थोराई आहा धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला धन्य धन्य थोराई हा धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला मानाचा मुजरा दिला जातो आऊसाहेबांना. आजही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर एक माता म्हणून राजमाता आऊसाहेब जिजाऊंचं नाव जोडलं जातं. शिकवण दिली होती ज्यावेळी आऊसाहेबांनी राजांजवळ जगाचा नकाशा दिला. बघा आईची शिकवण किती सुंदर होती. अगदी बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं निर्माण केलं ऐका. स्वराज्य निर्माण केलं. 18 पगड जाती एकत्र आणण्याचं काम माझ्या राजांनी केलं आणि त्यावेळी अगदी बालवयापासून माझ्या राजांच्या मनात नवे नवे बाल संस्कार माझ्या बाळांना राजांना त्या ठिकाणी दिलं होतं. आणि ते संस्कार देत असताना ऐका ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आऊसाहेबांनी जवळ बोलावलं आणि एक जगाचा नकाशा हातात दिला. बाळराजे हा जगाचा नकाशा आहे नीट बघा. बाळराजेंनी नकाशा नीट बघितला आणि आऊसाहेबांना सांगितलं आऊसाहेब आम्ही नकाशा नीट बघितला. बोलण्याची पद्धत किती सुंदर होती बघा. बाळराजे अलीकडे जर आईला एखादं काम करायचं म्हटलं ना आई म्हणती बाळ्या इकडे. बाळ्या म्हणतो तुझं काम आणि तुझे पैसे मला काही नको मी ऐकणार नाही. बोलण्याची पद्धत होती गोडवा होता. प्रेमानं जग आपलेसं करता येतं. आपली मुलं आपलं ऐकणार नाही का ऐकणार आहे पण काठी जोवर ओली तोवर वाकणार जरड झाल्यानंतर मोडणार. हा तुम्ही काठी जरड झाल्यानंतर लक्ष द्यायला सुरुवात करता चालणार नाही. जोवर काठी ओली आहे तोवर लक्ष द्या कारण गर्भापासून संस्कार सांगितले गर्भसंस्कार सांगितले. कारण रथ ज्यावेळी शृंगारलेला होता रथ शृंगारलेला आहे ऐका. द्वारकेच्या दिशेनं रथ हस्तिनापुराकडे येऊन पोहोचलाय. हस्तिनापुरात हा रथ आलाय. इतका सुंदर सुशोभित असणारा रथ आणि त्या रथाचं काय तेज होतं कारण रथावर बसलेला जगाचा बाप होता ज्यानं विश्व निर्माण केले ज्याने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. भगवान गोपाल कृष्ण रथाचं सारथ्य करतात आणि आपल्या सुभद्रा नावाच्या बहिणीला त्या ठिकाणी घ्यायला आले. दिवाळीचा सण होता. दिवाळीचा सण होता आणि बहिणीला घ्यायला भाऊ आलेला आहे. किती आनंद असेल हो त्या बहिणीच्या जीवनात. इथं बसलेल्या समस्त बहिणींच्या जीवनातलं दुःख आहे अलीकडं. भाऊ आपल्याला फोन सुद्धा करतो का हो नाही. कारण आहे त्याला भावानं जमीन विकली बहिणीनं दावा लावला. हा अलीकडं बहिणी पण डांबरट वागायला लागल्या. माझे हात जोडून विनंती 4 पैशाच्या हव्यासापोटी आपण नाती गमावून बसतोय की नाही. माझी विनंती गड्या तुमच्या मायबापानं तुमच्यासाठी जे जे काही केले ना तुम्हाला जिथं दिलंय ना तुम्हाला भगवंतानी सुंदर नर्दय दिलाय ना स्वतः कमवा. मनगटात ताकद आहे. मनगटात ताकद आहे. मनगटात रग आहे. आपण शक्ती आहोत. सगळं काही आपण करू शकतो. भगवान परमात्म्याची आपल्यावरती फार मोठी कृपा आहे आणि थोडक्याशा इस्टेटीसाठी आपली नाती कधी खराब करायची नाही. कारण अलीकडच्या काळात जर बघितलं ना कसं तुझ्या दुनियेत कलियुगाला कसं तुझ्या दुनियेत कलियुगाला जिन जड झालं राया जिन जड झालं जिन जड झालं राया जिना जड झालं. जीवन जगणं जड झालं त्याला कारण आहे नाती जपून ठेवा. अंधार फार झाला
नात्यांमध्ये अंधार फार झालाय की नाही? नातं कुणासारखं असं माहिती? देवभक्तासारखं. नाता जोडलिया, नाता जोडलिया, नाता जोडलिया, नाता जोड़ लिया. इस जग की माया नगरी से रिश्ता तोड़ लिया, नाता जोड़ लिया, नाता जोड़ लिया. असं नातं जोडलं पाहिजे की ज्या नात्यात कधी दरार आली नाही पाहिजे. गोड नातं असलं पाहिजे. नाती माणसानं नेहमी जपून ठेवली पाहिजे. कारण आपण आलोय ना, क्षणाचा आपला भरोसा नाही. कधी माणसं जाईल गॅरंटी का हो? नाही महाराज. अहो 2 वर्ष 3 वर्ष झाली बहीण वाट बघते हो, भाऊ अजून कसा येईना. बाप गेल्यानंतर या भावाची वाट बघणारी बहीण भावाची वाट बघते जोवर बाप जिवंत होता. दरवर्षी महाराज अगोदरच सणाच्या अगोदरच फोन करायचा आणि मुरळी म्हणून घ्यायला सुद्धा यायचा. महिला मंडळी एक सांगू, आपल्या माहेरात आपले मायबाप जोवर जिवंत आहे ना तोवर आपल्याला कशाची चुणीव. ज्या दिवशी माहेरातून माघारी जाताना पिशवी हलकी लागेल समजून घ्यायचं माहेरात आपली माय नाही. ज्या दिवशी आपली पिशवी हलकी जाईल ना, ज्या दिवशी आपली पिशवी हलकी असेल, ज्या दिवशी पिशवी रिकामी असेल त्या दिवशी माहेरात आपली आई नाही. आणि ज्या दिवशी दिवाळ सणानिमित्तानं तुम्हाला फोन येणार नाही, तुम्हाला मुरळी येणार नाही ना, त्या दिवशी समजून घ्यायचं माहेरात आपला बाप जिवंत नाही. कित्येक घरांमध्ये असे फार मोठ्या अडचणीत, नात्यांमध्ये दरारीत. आणि म्हणून भगवान गोपालकृष्णांच्या जीवनातला किती गोड प्रसंग आहे. सुभद्रा आईसाहेब त्या ठिकाणी भगवंताची वाट बघतायत लुकलुकत्या डोळ्यांनी. माझा दादा येणार, माझा दादा येणार. गर्भवती अवस्थेत असलेली सुभद्रा दादाचा रथ बघितला. काय बघता आनंद इतका झाला, इतका आनंद झाला, आनंद गगनात मावेना. सुभद्रा पटकन जाऊन लहान लेकरासारखी रथात जाऊन बसली. आता रथ निघालेला आहे. अरे रथ निघालाय, आता रथ मात्र निघालाय तो हस्तिनापुराकडनं. आता मात्र द्वारकेच्या दिशेला रथ निघालाय. दोघं बहीण भावंड गप्पा मारतायत, रथामध्ये बसलेत. महिला मंडळ जर यदा कदाचित नातं चांगलं गोड असेल तर बहीण आणि भावंड एका गाडीमध्ये किंवा गाडीवरती जर असेल ना, गप्पा मारतात. तायडे अगं बरेस ना, फार दिवसातनं बघितलं ग, खराब झालीस तू, खराब झाली फार. मग अगं दाजी जीव लावतात का? त्रास देत नाही ना तुला? मला सांग. सासू सासरे चांगलेत ना, नीट सांभाळतात ना? नाहीतर मला सांग. दादा तिच्याशी बोलतो, भले छोटा असू द्या पण किती गोड नातं असतं. जुना काळ आहे बरं हा, जुना काळ. जुन्या काळचं एक तुम्हाला उदाहरण मी सांगेल. बहिणीचं आणि भावाचं नातं. लग्न जमवलं, भावानं लग्न जमवलं बहिणीचं. आता हिम्मत कुठे तिची त्याला बोलण्याची? अरे हिम्मत सुद्धा नाही स्वतःच्या मोठ्या भावाशी बोलण्याची. पण आई जवळ ही गेली. आई मला शिकायचंय ग, आई मला मोठं व्हायचंय ग, आई मला नोकरी करायची ग, आई मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय ग. सांग ना दादाला, सांग ना दादाला आई, नाही मला इतक्यात लग्न करायचंय. सांग माझ्या भावा सासरच्या गावा, मी का जाऊ दूर 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 दूर, मी का जाऊ दूर दूर दूर. तुला सहवास मला सासुरवास, रीत अशी क्रूर 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 क्रूर, रीत अशी क्रूर क्रूर क्रूर. सांग माझ्या भावा सासरच्या गावा, मी का जाऊ दूर 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 दूर. सांग ना दादाला, मीच का जाऊ दूर. इतकी गोड नाती होती. भगवान परमात्म्याचं आणि सुभद्रा आईसाहेबांचं बोलणं चालू झालं. दोघे जण गप्पा मारतायत पण प्रेमाच्या गप्पा चालू नव्हत्या. भगवंतानं बोलायला सुरुवात केली. सुभद्रे अगं युद्ध चालू होणार आहे, युद्ध ठरलेलं आहे, तुला माहिती आहे का? अगं युद्धाच्या मैदानात चक्रव्यूह असतं म्हणे. सुभद्रा म्हटली, नाही रे दादा, मला कसलं आलं माहिती चक्रव्यूह. मग ऐक सुभद्रे, चक्रव्यूह म्हणजे काय? भगवंतानं जे रट्टा चालू केला, काय सांगायला? चक्रव्यूह सांगायला. सुभद्रा आईसाहेब गरोदर होत्या आणि पूर्वीच्या काळी कुणी जर काही सांगत असेल, एखादी गोष्ट सांगा, एखादी माहिती सांगा, काही पण सांगत असू द्या, होकारा देण्याची पद्धत होती. आठवतं का कधी आजोबांना गोष्टी सांगितली की होकारा द्यावा लागायचा. आणि होकारा बंद झाला का गोष्ट पण बंद.
आणि म्हणून भगवान परमात्मा चक्रव्यूहात जायचं कसं हे सांगत होते. सुभद्राय साहेब होकारा देत होत्या. पण चक्रव्यूह म्हणजे युद्धाची गोष्ट, युद्धाच्या गप्पा. आणि बायकांना युद्धाच्या गप्पा आवडतात का हो? साधं क्रिकेट लावलं तरी आपल्याला असं वाटतं की कधी बंद होईल, होतं ना. हां, मग नावडतीच्या गोष्टी चालू झाल्या. आपल्या गप्पा कुठल्या सांगू? अगदी 2 मिनिटं सांगते शॉर्टकटमध्ये. चैत्राच्या महिन्यात लग्न झालं. 7-8-10 जणींचं, गावातल्या 2-4 जणींचं लग्न झालं. आता ह्या 2-4 जणी पहिला सण आला श्रावण महिन्यातला, कुठला? बोला बोला, नागपंचमीचा. आणि आता माहेरला आल्या. नागपंचमीला आल्यानंतर 4-4 जणी एकत्र बसल्या. ती म्हटली, का ग तुझा नवरा काय करतो, तुझा मालक काय करतो, तुझे मिस्टर काय करतात. एकमेकीत गप्पा चालू झाल्या. एक म्हटली, माझा नवरा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, त्यानं लिहिलेलं पत्र कुणालाच वाचता येत नाही. किती हुशार आहे बघा. स्वतःनं लिहिलेलं स्वतःला पण वाचता येत, कुणालाच वाचता येत नाही. दुसरी म्हटली, तू गप्प बस, तुझ्या मालकापेक्षा माझा मालक जास्त शिकलाय. किती शिकलाय? त्यानं लिहिलेलं त्यालाच वाचता येत नाही. बरं म्हणे असं. दोघींना एकीने गप केलं आणि ती म्हटली, गप्प बसा, तुमच्यापेक्षा माझा मालक 100% पराक्रमी. किती पराक्रमी? तिने सांगायला सुरुवात केली. हे बघा, अगं माझा मालक एवढा पराक्रमी आहे, एवढा पराक्रमी आहे, एवढा मग सांग तरी. सगळ्या जण काना देऊन ऐकायला लागल्या. माझा मालक एवढा पराक्रमी आहे, त्यानं भर उन्हाळ्याच्या दिवसात, भर दुपारच्या वेळी, दुपारी 12 वाजता कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. आणि अशा उन्हाच्या कहाऱ्यात, रणरणत ऊन आहे, आणि अशा उन्हाच्या कहारामध्ये त्यानं जर एखाद्या गावात प्रवेश केला ना तर अख्खा गाव गार करून टाकतो. हे म्हटले, नक्की करतो तरी काय? ती म्हटली, काय नाही, गारी गारी ऐकतो. आपल्याला अशा गप्पा आवडतात, आहे की नाही? आपल्याला ह्या गप्पा आवडतात, युद्धाच्या गप्पा. सुभद्राई साहेब होकारा देत होत्या, पण युद्धाच्या गप्पा चालू झाल्या. चक्रव्यूहात जायचं कसं इथपर्यंत सांगितलं, पण डुकली लागली, झोप लागली. अरे पण सांगणारा एवढा श्रेष्ठ होता ना, सांगणारा एवढा विद्वान होता ना, की त्या सांगणाऱ्याचा अधिकार एवढा होता की सुभद्रेच्या गर्भातनं होकारा येऊ लागला. सुभद्रेच्या गर्भातनं अभिमन्यू नावाचं बाळ होकारा देऊ लागलं. भगवान परमात्म्यानं आवाज ओळखला. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, ओळखणार नाही का होतं आवाज. त्यानं लक्षात आलं की आता मात्र, म्हणून महिला मंडळ चांगल्या गोष्टी ऐकताना झोपायचं नाही. गरोदर अवस्थेमध्ये जर अभिमन्यू नावाचं बाळ काही मिनिटामध्ये चक्रव्यूहात जायचं शिकलं, पण जगात आल्यानंतर कित्येक वर्ष तो जगात राहिला, पण त्याला चक्रव्यूहातून बाहेर यायचं ह्या जगात शिकता आलं नाही. म्हणून लक्षात ठेवा, भारतामध्ये 230 पेक्षा वाहिन्या जास्त चॅनल्स आहेत, आहे ना. खरं तर यांना आभार माना यांच्यासाठी. जोरदार टाळ्या चॅनलसाठी. का माहिती, असे फार थोडे चॅनल्स आहेत की चांगल्या गोष्टी, धार्मिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतात. नाहीतर अतिप्रसंग, मारामाऱ्या, बलात्कार, भांडणं. बरं, मला आठवतं मी लहानपणी, ज्यावेळी मी लहान होते ना, त्यावेळी विलन म्हणून एक हिरो दाखवला जायचा. आणि त्याच्यात जर अग्रगण्य नाव जर बघितलं तर आपण अमरीश पुरी होता, निळू फुले. जर विलन दाखवायचं म्हटलं तर एक जेंट्स म्हणून विलन दाखवला जायचा. अलीकडं जेंट्स विलन आहे का हो? गुंड जर बघितलं तर कोण दाखवायचं? एखादा जेंट्स गुंड दाखवायचे. पण अलीकडं जर बघितलं, गुंडिनी. हा, सगळ्या गुंडिनी. मला सांगा, आई म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे प्रेम आहे, स्त्री म्हणजे आपलेपण आहे, स्त्री म्हणजे सगळे काही प्रेमाचे जेवढे शब्द आहेत ना तेवढे एका स्त्रीला लागू पडतात. ती गुंड आहे, ती विलन आहे. अरे अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर हे सगळं चुकीचं दाखवलं जातंय. परिणाम आपल्या गर्भावरती ते संस्कार होणार नाही. बरं, अलीकडे जर बघितलं तर कमी, म्हणजे गरोदर असताना आधीच डॉक्टर सांगून ठेवतात की यांना बेड रेस्ट पाहिजे. मग बेड रेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला आईकडे जावं लागतं. महिला मंडळ चुकल्यावर मला बोला बरं. खरंच आईकडे गेल्यानंतर रिकाम्या फावल्या वेळात आपण काय करतो? ज्ञानेश्वरी वाचता, मग शुरांच्या कादंबऱ्या वाचता, तुकोबारांची गाथा, काय करता? रामायण महाभारत टीव्ही बघता. ते गर्भावती संस्कार होणार नाही का? अरे आज संस्कार होत नाही त्याला कारण आहे सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारे वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. शास्त्र सांगते 75% बाळ जर कोण घडवत असेल तर स्त्री घडवते, स्त्री घडवते. म्हणून आता आपण जर कोण असाल तर शक्ती आहोत. 75% बाळ घडवण्याचं काम स्त्री करते. बरं, तिथून पुढं जरी बघितलं ना, मला आठवतं इथं बसलेले माझ्या सकट तुम्ही सगळे ना 6 वर्षाच्या नंतर शाळेत गेलायत, बरोबर का? जाऊ नका असं म्हणायचं नाही. शहरातल्या व्यथा मला माहिती,
मीही शहरात राहते, फक्त तुम्ही मुंबईत राहतात आणि मी उपशहरात राहते. म्हणजे पण तरी देखील आपल्याला माहिती आपली बाळं कमी वयात आपण जर शाळेत टाकतो, कुठंतरी एखाद्या ठिकाणी पाळणा घरामध्ये टाकतो, त्याला कारणे पोटाची भाकरी आपल्याला करायची असते. पण तरी देखील 6 वर्ष आईजवळ बाळ ठेवण्याचं कारण शास्त्र असं सांगते, त्या 6 वर्षामध्ये बाळाला आई जे संस्कार देते ना, त्याच्या अख्ख्या आयुष्याचे, ऐका बरं, त्याच्या अख्ख्या आयुष्याचे 50% संस्कार त्या 6 वर्षामध्ये होतात. महिला मंडळ भाग्यवान आहोत आपण की आपल्या आईजवळ आपण 6 वर्ष राहिलो आणि मग शाळेत गेलो. मला असं म्हणायचं नाही की शाळेत जाऊ देऊ नका, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण एक लक्षात ठेवा, पूर्वी आई बालगीतं शिकवायची, बडबड गीतं शिकवायची, बाळाला काही काही कथा गोष्टी शिकवायची. क्षराला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. शिकवलं ना आपल्या आईने आपल्याला. अरे श्रावण बाळाच्या कथा शिकवल्या, त्या बालवयामध्ये त्यानं श्रावण बाळ ऐकला, तो मायबापाला घराबाहेर काढल का हो? त्यानं बाल मनामध्ये, त्याच्या मनात मायबापाची सेवा करणं हेच महत्वाचं आहे. आणि मातृदेव भव पितृदेव भव, आई वडील हेच देव आहे, हे ज्यावेळी त्याच्या मनावरती रुजलं गेलं ना, हे बाळ कधीच आई वडिलांना त्रास देणार नाही, आई वडिलांना देवच मानणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आता ते तिकडं जातं आणि तिकडं शिकून येतं, आईला म्हणतं म्हण जॉनी जॉनी, आई त्याच्या पाठी लाड लाड म्हणते, आहे की नाही? आणि म्हणून परिणाम जर बघितला तर आपल्या मुलाबाळांवरती संस्कार होणं फार गरजेचं आहे. आणि संस्कार जर कोण करत असेल ना, तर 75% महिला मंडळ आपणच संस्कार करतो. त्याच्यात गर्भसंस्कार आहे, त्यानंतर पुढचे संस्कार आहेत. हे संस्कार एक आई करत असते, एक स्त्री करत असते. आणि म्हणून बहीण भावंडाचं नातं फार गोड आहे. या नात्याचा जर आपण विचार केला, भगवान गोपालकृष्ण आणि सुभद्राई साहेबांचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. विठ्ठल विठ्ठल राजमाता ज्यावेळी आईसाहेबांनी बाळराजांना जवळ बोलावलं आणि बाळराजांना सांगितलं, बाळराजे जवळ या, जगाचा नकाशा दाखवला. जगाचा नकाशा बाळराजांनी बघितला आणि बाळराजांनी ज्यावेळी जगाचा नकाशा बघितला, परत आऊसाहेबांनी विचारलं, राजे नकाशा नीट बघितला ना? हो गा आई, हो आऊसाहेब मी व्यवस्थित बघितला, नीट बघितला. बघा बरं राजे, प्रांत न प्रांत नीट बघून घ्या. हो आईसाहेब मी प्रांत न प्रांत पाहून घेतला. असं एवढा कॉन्फिडन्स होता राजांकडे, फुल कॉन्फिडन्समध्ये बोलत होते. आईसाहेबांनी सांगितलं, बाळराजे नीट बघितलं ना? हो आई नीट बघितलं. आईसाहेबांनी तो नकाशा बाळराजांच्या हातातनं घेतला. अरे बघितला, नकाशा हातात घेतला आणि नकाशाचे तुकडे तुकडे केले, परत बाळराजांच्या हातात दिले आणि बाळराजांना सांगितलं, बाळराजे नकाशा नीट बघितला होता का? हो आऊसाहेब नकाशा नीट बघितला होता. मग बस आता प्रांत न प्रांत व्यवस्थित नीट पद्धतशीर तुम्हाला न चुकता जोडायचे आहे जगाचा नकाशा. अरे आपल्या खोलीचा नकाशा नाही तो, आपल्या शेताचा सातबारा नाही तो, आपल्या कुठल्या प्रॉपर्टीचा सातबारा नव्हता. अरे जगाचा नकाशा होता आणि बाळराजांकडे तो जगाचा नकाशा दिला. आऊसाहेब त्यांच्या कामासाठी घरात निघून गेल्या. बाळराजांना काही मिनिटामध्ये तो नकाशा जोडला. आऊसाहेबांना आनंदाने आवाज दिला, आरोळी दिली, वा आईसाहेब या, नकाशा जोडलाय आम्ही. आईला सुद्धा आश्चर्य वाटलं. जगाचा नकाशा जोडणं खाऊचं काम होतं का हो? नाही. मग एवढे तुकडे मी केले आणि याने जगाचा नकाशा जोडला कसा? बाळराजांना ज्यावेळी विचारलं आऊसाहेबांनी की बाळराजे हा जगाचा नकाशा आहे, बघतो तर काय अगदी व्यवस्थित सगळं प्रांत न प्रांत नीट जोडलेला होता. त्यावेळी आऊसाहेबांनी प्रश्न केला, बाळराजे तुम्ही कॉपी तर नाही ना केली? कुणाची मदत तर नाही ना घेतली? नाही आईसाहेब, खोटं बोलणार नाही आईसाहेब, मी अजिबात खोटं बोलत नाही आईसाहेब, तुम्हाला माहिती आहे मी खोटं बोलणार नाही. मग हे कसं केलं तुम्ही? कसं जमलं तुम्हाला इतक्या कमी वेळामध्ये? तेही त्यावेळी बाळराजांनी उत्तर दिलं, महासाहेब तुम्ही ज्यावेळी हा नकाशा माझ्याकडे दिला होता ना, या नकाशाच्या पाठीमागं एका माणसाचं चित्र होतं. या नकाशाच्या पाठीमागं एका माणसाचं चित्र होतं महासाहेब. आणि या माणसाचं चित्र मी बघितलं होतं. मासाहेब मी जग नाही जोडलं, मासाहेब मी प्रांत नाही जोडला, मासाहेब मी माणूस जोडला. आणि माणूस जोडल्यामुळं जग आपोआप जोडलं गेलं, जग आपोआप जोडलं गेलं.
माझ्या बाळराजांची शिकवणी होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाऊंनी बाळ घडवलं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बुद्धीचं दैवत होतं गणपती बाप्पा. गणपती बाप्पाची आराधना जर केली तर बुद्धी आपल्याला आपसूक प्राप्त होणार आहे. पहिलं दैवत आहे गणपती बाप्पा. आपण परत जागेवर येणार, आपल्याला वेळ कमी. दुसरं दैवत आहे बुद्धीनंतर. नुसती बुद्धी असून चालत. पुण्याचा इतिहास आहे. आपण मुंबईकडे राहतो पण पुण्याचा एक इतिहास आहे. पुण्याचे अर्धे शाणे म्हणून एका व्यक्तिमत्वाला ओळखलं जातं. माहिती आहे कोणाला? नाना फडणवीस. नाना फडणवीसांना पुण्याचे अर्धे शाणे म्हणून ओळखलं जातं. त्याचं कारण आहे बुद्धी तीक्ष्ण होती, चाणाक्ष होती. बुद्धी चातुर्य एवढं सुंदर की पास विचारता सोय नाही. कुणाचा हात कोणी हात धरू शकत नाही बुद्धीच्या बाबतीत. पण अर्धे शाणे का म्हटलं गेले? बुद्धी होती पण शक्ती नव्हती. शक्ती म्हणजे इकडून लोटलं का तिकडं पडतील अशी ताकद. मग चहा पिऊ पैलवान म्हटलं तरी चालत. मग फक्त बुद्धी असून चालत नाही, त्याला शक्तीही जोड असावी लागते. आणि शक्ती देणारी एक देवता आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. ही आदिमाया आदिशक्ती, ही भगवती आई साहेब, ती म्हणजे शक्ती. पुरुष मंडळी, माझा छोटासा प्रश्न आहे. घरात जर सिलेंडरची टाकी संपली, गॅस संपला, तर गॅसची टाकी सिलेंडर कोण उचलून आणतं? महिला मंडळ की तुम्ही? हां बोला. पुरुष मंडळी आणतात, बरोबर. बरं चला, आता गावाकडचंच सांगते. यदा कदाचित धान्याची गोण उचलून आणायची, कोण आणतं? महिला मंडळ ना. मग पुरुष मंडळी आणतं काय? बरोबर. आणखी जड जेवढ्या वस्तू काय उचलायच्या आहे ते कोण उचलून आणतं? पुरुष मंडळी. जडची सगळी कामं, ताकदीची सगळी कामं, शक्तीची सगळी कामं कुणाकडं? आणि शक्ती कुणाला म्हणायचं? आम्हाला. हां, हे काय बरं वाटतं का तुम्हाला? हां, अरे शक्ती जर देवीला म्हटलं गेले, स्त्रीला म्हटलं गेले, स्त्री शक्तीचा जागर आपण म्हणतो. स्त्रीला शक्ती म्हणण्याचं कारण काय? ज्यावेळी पहिल्यांदा जगात कुणीच नव्हतं, पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे तेरे. तेथे एक ढालगजा निर्माण झाली, देवी निर्माण झाली. या देवीनं काय केलं माहिती? 3 देवांना, ब्रह्मा विष्णू आणि महेश, त्यांना निर्माण केलं. आणि 3ही देवांना काम वाटून दिलं. सृष्टीच्या सृजनाचं काम ब्रह्मदेवाला सांगितलं. कुणाला सांगितलं? ब्रह्मदेवाला. तुम्ही निर्मिती करा. पालन पोषण करण्याचं काम भगवान विष्णूंना सांगितलं. आणि संहाराचं काम भगवान भोलेबाबांच्या ताब्यात देऊन टाकलं. 3ही देव, त्यांना तिघांनाही अहंकार झाला होता. आमच्यासारखे आम्हीच, आमच्यासारखे आम्हीच, दुसरं कोणी करू शकत नाही. पण त्या तिघांनाही हे काम जमलं नाही. आणि म्हणून हे 3ही देव या देवीला शरण आले. आणि शरण आल्यानंतर आता शरण देवीला कसं जायचंय माहिती? गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी, लय काय काय म्हणायचे. पण आपल्याला वेळ फार कमी आहे की नाही. त्या देवीला शरण आले. आणि शरण गेल्यानंतर त्या आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब तुम्ही दिलेलं काम आम्ही अगदी कडेकोटपणे पार पाडू, पण हे आमच्याच्यानी जमेना. मग तुम्ही एकच करा, आम्हाला शक्ती द्या. आम्हाला काय द्या? शक्ती द्या. आणि म्हणून भगवान ब्रह्मदेवाला या आदिमायेनं शक्ती दिली. ती कुणाच्या रूपानं माहिती? हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. आहे की नाही? हंसावरती बसून शारदे आणि मयुरावरती बसून भगवान ब्रह्मदेवाला सरस्वती माता देऊ केल्या. एकट्याचं काम होतं सृष्टी निर्माण करण्याचं? नाही. अव्यक्त नाम नुमी परमेशु शक्ती, अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमेहा सुदैव माया, एया जगत सर्वमिदं प्रसूयते. जिच्यापासून जगाची निर्मिती होती, अविद्या आहे, नवदुर्गा आहे, कालिका आहे, भवानी आहे, सुमन सुवंदित सुंदर माधवी चंद्र सहोदरी हे ममही, मुनिजन मंडित मोक्षप्रदायिनी मंजुळ भाषिणी वेदनते, पंकजवासिनी देवस पूजित सद्गुरु वर्षिणी शांतियते. जय 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 मधुसूदन कामिनी आद्य लक्ष्मी तो पाले मा, आद्य लक्ष्मी तो पाले मा.
जिनं जगाची निर्मिती करावी, महिषासुरासारख्या दैत्याचा वध करावा, तिला अविद्या, नवदुर्गा, कालिका, भवानी, अनंत जिची रूपे ब्रह्मदेवाला देऊ केली ती सरस्वती माता. त्यानंतर आले भगवान विष्णूजी. भगवान विष्णूजी आले आणि भगवान विष्णूजींनी भगवती आईसाहेबांना प्रसन्न केलं आणि मागितली, शक्ती मागितली. आता भगवान विष्णूजी म्हटले, आई अगं पालन पोषण करणं इतकं सोपं? चला देवाचं सोडा. पुरुष मंडळी, बायको 8 दिवस माहेरला गेली. आपल्या घराची अवस्था, तुम्हाला रोज ड्युटीवर पण जायचंय, मुलं पण सांभाळायचे, घरात कमवून पण आणायचे, करून पण द्यायचे. करू शकता? हो, तुम्ही फार तर फार कमवून आणून देऊ शकता, पण बाकीची कामं करणं सोपं नाही. आणि वरनं आपण बायकोला विचारतो, दिवसभर तू काय आहे ना? समस्त बायकांच्या अंतकरणाला हात घातला असेल आज मी, आहे ना? तू घरी नक्की करती काय? विचार करा. अरे सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची तर टॉवेल कुठं, कपडे कुठं, हे सुद्धा तुमची बायको तुमच्या हातात देते. भाग्यवान तुम्ही आहात. अरे स्वयंपाक करते, जीव घालते, अन्नपूर्णा आहे ती, अन्नपूर्णा. प्रत्येक देवीचं रूप तुमच्या घरात आहे. आईसारखा तुमचा सांभाळ करते, मुलाबाळांचं शिक्षण ती त्या ठिकाणी सांभाळते, ती सरस्वतीचं सुद्धा रोल त्या ठिकाणी करते. जीव घालते ना, ती अन्नपूर्णा आहे. अनंत जिची रूप आहेत तुमच्या घरातच देवी आहे ना. 3.5 शक्तिपीठ सुद्धा घरातच आहे. आई, बहीण, पत्नी आणि अर्ध शक्तिपीठ, मुलगी मुलगी आहे की नाही, हे सगळे शक्तिपीठ आपल्या घरात आहे. पण ज्याला समजलं त्याला समजलं, खरा श्री शक्तीचा जागर तोच आहे. ज्याला घरातली देवी कळाली ना, त्याला बाहेरची जी ही देवी आहे ना इथली आपली आईसाहेब भवानी, जी आज तुमच्यासाठी निराकार निर्गुण तू ही रघुराया आपल्यासाठी उभी असलेली ही देवी समजायला उशीर लागणार नाही. ज्याला घरातली देवी कळाली ना, त्याला बाहेरची देवी आपोआप प्रसन्न होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आदिमाया आदिशक्ती जर कोण असेल तर लक्ष्मी आईसाहेब त्या ठिकाणी देऊ गेल्या. आणि लक्ष्मी आईसाहेबांच्या बरोबर मात्र सृष्टीचा कारभार सांभाळण्याचं काम भगवान विष्णूजींनी केलं. आता संहार करणारी जी देवता होती ना, ती देवता म्हणजे काही सामान्य नाही, भोले बाबा येते. कोण आहे? भोले बाबा. आता भोळं दैवत कुणाला मारल का हो? पुरुष मंडळी, एवढं भोळं दैवत आहे, एवढं भोळं की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, एवढा भोळं दैवत आणि कुणाला मारणार नाही. मग आता या भोळ्या दैवताला जरा थोडी चॅप्टरच बायको पाहिजे. हां, चाकं जरा कशी पाहिजे, एक जरा शांत असेल तरी एक थोडंसं तापड पाहिजे. कळतंय ना? हां, दोन्ही सारखे असून चालत नाही. जरा एक आग असेल तर एकानं पाणी व्हायला पाहिजे, आहे की नाही? आणि मग भगवान भोले बाबाला जोडी जरी एक शक्ती देऊ केली ती म्हणजे पार्वती आई साहेब. जेवढे तुम्हाला दुर्गा, कालिका जी अशी नावं जोडता येईल ना, ती भगवान भोले बाबा बरोबर. विठ्ठल विठ्ठल ठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आणि म्हणून देवादिकांना सुद्धा जर आपण बघितलं तर ही शक्ती देऊ केली. म्हणजे दुसरं दैवत जर कोण असेल नित्य पूजणारं तर शक्तीची देवता. पहिली मिळाली बुद्धी गणपती बाप्पापासनं, दुसरी मिळाली शक्ती आदिमायेपासनं. फक्त बुद्धी आणि शक्ती असून चालत नाही, एवढ्यावरतीच कीर्तन आपल्याला संपवायचे बरं. बुद्धी आणि शक्ती असून चालत नाही, तेज असावं लागतं. काय तेज असेल तर तुमचं लोक ऐकणार आहे, तर तुमचा प्रभाव समाजावरती पडणार आहे, अन्यथा प्रभाव पडणार नाही. मग तेज मिळवायचं असेल, आदित्यसे नमस्कारे ए कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. भगवान सूर्यनारायणाची उपासना करायची, त्याच्याशिवाय तेज मिळत. एक सांगू, भगवान सूर्यनारायणाच्या अगोदर आपण जर उठला ना, आपोआप जीवनात तेज राहणार आहे. आणि म्हणून जीवनातली दरिद्री अवस्था घालवायची असेल, एक तर सूर्यनारायणाच्या अगोदर उठा. आणि दुसरी गोष्ट शास्त्रकार सांगतात, उद्योगे नास्ते दारिद्र्यम जपतो नास्ती पातकम मौनेच कलहो नास्ती जागरतो भयम. शास्त्रकार सांगतात उद्योगानं दारिद्र्य नाहीचं होतं. हरी पलंगावर काही दे रे हरी पलंगावर देत नाही. सातत्यानं उद्योग करत राहा, सातत्यानं क्रिएटिव्ह राहा, सातत्यानं तुम्ही क्रियाशील राहा. उद्योगे नास्ते दारिद्र्यम जपतो नास्ती पातकम. जपानं पापाचा नाश होतो. मौनेच कलहो नास्ती. कळक्याचं भांडण पेटलंय, एकानं हो म्हटलं का दुसरा जूच उचलतोय. आणि मग अशा वेळी जो चांगला हुशार होता, हुशारवर का शहाणं म्हणते मी, शहाणं, त्यानं जरा माघार घेतली, ते कमी बापाचं झालं. कळतंय ना?
आपल्या आपल्याच भाषेत बोलते. ते जरा ते म्हटलं नको उगं भांडा विकोपाला जायचं, मग त्यानं गप्प बसून घेतलं. परिणाम काय झाला, समोरच्याच्या तोंडाला फेस येईपर्यंत तो बोलला, इकडून रिस्पॉन्सच नव्हता. ते गप झालं. मौनेच कलहो नास्ती, मौनानं भांडण शांत होतं. आणि नास्ती जागरहतो भयम, आणि जागा जर राहिला तर जागा राहिल्यानंतर जीवनातली भीती संपते. भीती वाटत म्हणून तर संतांनी जागा केले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र धनदारा. उठा जागे भारे आता. बाबा असंच ना इकडं, असंच आहे का काकड्यातलं प्रमाण. आई उठा, आधी उठायचं आणि मग जागा व्हायचं, असंच का पुरुष मंडळी? मुंबईत कसं आहे आपल्या कल्याणमध्ये, उठायचं आणि मग जागा व्हायचं, असंच का? कसं आहे, आधी जागे होता आणि मग नामदेवरायांनी असं का सांगावं, उठा जागे भारे आता? संत चुकले तर नसतील ना? संत चुकणारच नाही. अरे उठा आणि मग जागा व्हायचा अर्थ असा आहे, आपण उठलोय खरं पण हिताला जाग. उठ जाग मुसाफिर भोर भई, अबरे न कहा तू सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. उठ जाग मुसाफिर भोर भई. हा, आता जागा रे बहिणो जागा, आता जागा रे बहिणो जागा, आहे की नाही? आता जागा रे बहिणो जागा, लय प्रमाण म्हणता येतील. चोर निजल्या नाडोनी भागा रे, आता जागा रे बहिणो जागा. वेळीच जागं झालं पाहिजे, हिताला जागं झालं पाहिजे. आणि म्हणून जागं राहिल्यानं भीती नाहीशी होते. म्हणून तेज प्राप्त करायचे भगवान सूर्यनारायण. पहिली बुद्धी, दुसरं शक्ती, तिसरं तेज. 3 गोष्टी 3 देवतापासून मिळाल्या. आता चौथी गोष्ट आहे प्रेम नावाची. आणि प्रत्येकाचा जर विचार केला ना, तुम्ही माझ्या सकट सगळी माणसं, प्रत्येक जण पीपल सर्च फॉर हॅपीनेस, प्रत्येक जण हॅपीनेस शोधतोय ना. पण हॅपीनेस शोधत असताना, प्रेम शोधत असताना, द मिरॅकल बॉर्न ऑफ द प्युरेस्ट लव्ह, शुद्ध प्रेमातनं चमत्काराची उत्पत्ती होते. आणि इतकं शुद्ध प्रेम की देव आणि भक्ताशिवाय इतकं शुद्ध प्रेम आपण करू शकत नाही, कुठंच नाही. कुठल्याच नात्यात अलीकडं शुद्ध प्रेम राहिलेलं नाही. देवाला सुद्धा या प्रेमाची आस आहे. तुमचं माझं सोडा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख, प्रेम सुख, प्रेम सुख, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान. प्रत्येकाला प्रेम पाहिजे, प्रत्येकाला. पण आपल्याला आज शुद्ध प्रेम, सत्य प्रेम मिळत नाही. आणि हे प्रेम जर मिळवायचं असेल तर एकमेव भगवंत आहे, ती म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. भगवान गोपाल कृष्ण प्रेमाची देवता आहे. देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. इतकं देखणं सगळ्यांना प्रेम दिलं. प्रेम देणारं दैवत, प्रेम स्वरूप दैवत भगवान गोपाल कृष्ण. म्हणून लक्षात ठेवा, बुद्धी असून, तेज असून आणि शक्ती असून उपयोग नाही. तुमच्या अंतःकरणात दया नाही, प्रेम नाही, तुम्ही समाजाच्या फायद्याचे नाही. समाजाचा दयाच तुम्हाला येत नाही, प्रेमच नाही. आणि म्हणून प्रेम असावं लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण सगळ्यांचा काय करायचं आपल्याला? त्याग. आणि त्याग शिकवणारं शेवटचं दैवत आहे भोले बाबा. बम बम बोले. त्याग शिकवणारी देवता आहे. प्रेमाचा त्याग आहे, बुद्धीचा त्याग आहे, तेजाचा त्याग आहे आणि शक्तीचा सुद्धा काय करायचा आहे? त्याग. बघा, एकदा का 60च्या गणितात आपण गेलो ना, वयाच्या 60ची बुद्धी नाठी, मग हाती येईल काठी, वस वस लागे पाठी, त्यासी हसती काराटी, सावध सावधान वाचे वदनारायण, सावध सावधान वाचे वदनारायण. 60ची बुद्धी नाटी. वय वाढलं की हळूहळू बुद्धी कमी काम करते. मग हाती येईल काठी. आणि मग घरातली लेकरं बाळं म्हणतात, बाबा तुम्ही जरा गप्प बसा, मधी मधी करू नका. वस वस लागे पाठी,
मग म्हातारा आणखी वसवस 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 करतंय आणि लेकरं म्हणतात बाबा आता गप बसा ना, हा साठीची बुद्धी नाटी. म्हणून बुद्धीचा त्याग करायचा आहे. शक्ती म्हणाल तर मनगटात ताकद तरी राहते का हो? कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड हाड. अवस्था काय प्राप्त होते. आणि म्हणून शक्तीचा सुद्धा रक्ती शक्ती सगळं निघून जातं. शरीरामध्ये त्राण उरत नाही. आपलं शरीर सुद्धा स्वतःला उचलून अरे स्वतःच्या क्रिया सुद्धा करता येत नाही अशी अवस्था होते. आणि म्हणून शक्तीचा त्याग करायचा आहे. पुढे जाऊन तेजाचं म्हणाल तर वय झालंय बघा बरं. महिला मंडळ हे असं वय झालं 80-90 वर्षाचं वय झालंय. गाल खोबऱ्याच्या वाट्यासारखे दिसायला लागले आहे की नाही, मुख खोबऱ्याची वाटी दिसायला लागली आणि कर्ण बधीर झाले, वाचा बोबडी बोलते, नाक मुख गळते. आणि अशा 70-80 वर्षाच्या वृद्ध बाबाला बघितलं आणि बघितलं काय म्हणत काय बघता. आणि त्यांचं जाऊन मुका घ्यावा वाटला. लाळ गळती, शेंबूड गळती, इथं चेहऱ्यावरती असंख्य अशा त्या ठिकाणी सुरकुत्या पडलेल्या आहे. वाटेल का? त्याच्याऐवजी एखादं 2 वर्षाचं 3 वर्षाचं गुडगुटीत शेमडं का व्हायना बाळ माशा भनभन करते त्याच्या भोवती, असं बाळ जरी बघितलं तर त्याचा जाऊन पटकन पापा घ्यावा वाटतो ना. असे गुबगुबीत गाल असतात त्याचे सफरचंदासारखे. आणि म्हणून एकदा काही वय झालं ना की तेच सुद्धा माणसाजवळ राहत नाही. तेजाचाही त्याग करायचा आहे. आणि प्रेमाचं म्हणाल तर प्रेमाचं गणित फार कठीण आहे. लहानपणी फुकट मिळतं, लहानपणी फुकट मिळतं, तारुण्यात कमवावंच लागतं. परत ऐका, लहानपणी फुकट मिळतं, तारुण्यात कमवावंच लागतं. राजा लाख केले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. लाखो हृदय तुमच्यावरती निछावर व्हायला तयार आहे पण कर्तृत्व तुमचं श्रेष्ठ पाहिजे. तारुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्व केलं, लाखो हृदय निछावर झाले, लाखो लोक निछावर झाले. म्हणजे तारुण्यात प्रेम कमवावंच लागतं. कुणी गल्ली बोळावरती उभे राहून तुमच्यासाठी हृदय घेऊन आणि तुम्हाला देव करण्यासाठी उभं राहणार? तुम्हाला कमवावं लागतं. आणि म्हातारपणी त्याच प्रेमाची याचना करावी लागते. या सगळ्यांचा त्याग करायचा आहे. या 5 नित्यदेवता आपल्याला पूजायच्या आहे. आणि म्हणून या पूजत असताना संसारावरती जेवढं प्रेम करतं ना तेवढंच त्या भगवंतावरती करा. अभंगाच्या पहिल्या चरणात हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, आवडते देवा. हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, आवडते देवा. हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, आवडते देवा. हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, आवडते देवा. हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती, आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे, हे ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसेची राहा. ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, तैसेची राहावे, तैसेची राहावे. हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसारावरती, संसाराची जेवढी माया आहे ना तेवढी सगळी माया परमार्थावरती लावा. त्याच्यापेक्षा जास्तीचं सुद्धा देवाला काही लागत नाही. साधं उदाहरण सांगू, नथ आणली तर नवऱ्याबद्दल एवढं गुणानुवाद गायलं, एवढं त्या नवऱ्याचं, एवढं त्या मालकाचं, बाय 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 काय बोलली बाई. पण ज्या मालकानं नथ दिली त्या मालकाचं अर्धा तास बोलली आणि ज्यानं नाक दिलं त्याचं काय. संकल्पावी माया संसाराची. एवढंच प्रेम करा जेवढं संसारावर पप्या बंटी स्वीटी याच्यावरती करताना
आहे की नाही? एवढंच प्रेम तुम्ही कोणावरती करा, भगवान परमात्म्यावरती करा. कधीतरी वाटलं पाहिजे मी माझी सेवा आटोपती घेणार आहे. अगदी शॉर्टकट सांगते, कधीतरी असं वाटलं पाहिजे हां भक्ती जी आहे अजून 10 तास करा असं म्हणतायत. विठ्ठल विठ्ठल हो, ऐका, कधीतरी असं वाटलं पाहिजे की भक्ती करत असताना आपली भक्ती जर बघितली तर एवढी लाईन होती मग अशी की मंदिरात होती ना देवीचं दर्शन घेण्यासाठी, तुफान गर्दी. आपल्याला कधी असं वाटलं का आपण मंदिरात येतो दर्शन घेतो, देवाचं दर्शन आपण घेतो, कधी असं वाटलं का देवाने आपल्या घरी यावं? वाटलं कधी? हां देवानं आपल्या घरी यावं ही आपली भक्ती जर असेल तर देव आपल्या घरी येणार आहे. कारण का द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाही हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळून करी. अरे श्रीखंड्याच्या रूपानं भगवान परमात्म्यानं 36 वर्ष नाथबाबाच्या घरी राबावं, 36 वर्ष नाथबाबाच्या घरी कावडीनं पाणी भरावं, 36 वर्ष नाथबाबाच्या घरी चंदन उघडून द्यावं. नाथबाबासारखी भक्ती असेल तर देव घरी सुद्धा येऊन काम करणारे, घरी सुद्धा येऊन आपल्या राहणारे, देव आपल्या घरी येणारे. आणि जर असं नसतं ना तर सजन कसायासारख्या एका कसायाचं एका मांस विक्रीचं दुकान मंदिर झालंच नसतं. हो, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. सजन कसायाबरोबर देव मांस विकू लागतोय, विचार करा. आणि म्हणून देवानं आपल्या घरी यावं असं वाटलं पाहिजे गड्या. देवानं देवाचं नैवेद्याचं ताट आपल्याला मिळावं. आपण भोग चढवतो ना देवाला, पाणी अर्पण करतो, देवाला ताट वाहतो आणि तोच नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घेतो. आनंद वाटतो की देवाचा प्रसाद आपण खाल्ला, वाटतं ना समाधान वाटतं. प्रसाद खाल्ल्यानंतर समाधान वाटतं, पण असं का वाटत नाही की देवानं आपलं उचिष्ट खावं? आपणच का देवाचं उचिष्ट खावं? शबरी मातेसारखी भक्ती असेल ना, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराम पर आसन पर बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे, साथ साथ लक्ष्मण का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन हो. भगवान परमात्मा तुमच्याकडे येणार आहे, भगवान परमात्मा तुमचं उचिष्ट खाणार आहे. कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. खाणार आहे देव, पण शबरी आईसाहेबांसारखं खाऊ घालणार सुद्धा पाहिजे गड्या. कोण म्हणतं देव खात नाही? भूकेला हाची दुष्काळ तयाला, हरी बोल. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भूकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भूकेला, राधे राधे. दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. हे थोर प्रेमाचा भूकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. हो, थोर प्रेमाचा भुकेला, देव भुकेलेलाच आहे. तुमच्याकडे प्रेम असावं लागतं. कोण कहते भगवान खाते नाही, मा शबरी बेर शबरी के जैसे खिलाते नाही. मग आपलं देवानं उचिष्ट खावं हे सुद्धा वाटलं पाहिजे. चला पुढे जाऊन सांगते. का आपल्याला असं वाटत नाही देवानं आपलं गुणानुवाद गावं? आपणच का देवाचं भजन करायचं? तुम्ही म्हणाल महाराज आता तुमचं उरकून घ्या, देव कुठं आपलं भजन करेल का? करणार आहे. श्याम तेरी बंसी पुकारे राधा राम, श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम. आहे
की नाही? तुम्ही जर गेलात ना वृंदावनाला, आजही वृंदावनात जा. बरसाना जिचं गाव आहे, 2 अक्षरी जिचं नाव आहे, नाव तिचं राधा. राधा करी बासरी, कृष्णासाठी राधा बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्णासाठी राधा बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्णासाठी राधा बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्णासाठी राधा बावरी. भगवान परमात्मा आजही वृंदावनात गेला, तर वृंदावनात गेल्यानंतर गोपाल कृष्ण परमात्म्याचं नाही, भजन कोणाचं आहे माहिती? राधे राधे. कोणाचं? राधेचं भजन केलं जातं, आहे की नाही? भगवान परमात्म्याचं भजन नाही, तर देव स्वतः राधा राधा. भगवान परमात्म्याच्या बासरीतनं आवाज येतोय राधा राधा, राधा राधा, राधा राधा. आणि म्हणून इतकं प्रेम, इतकी भक्ती भगवंतावरती असावी की देवानीच आपलं भजन का करू नये. ही चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. जसं अनंतानं ठेवलंय, ठेविले अनंते तैशेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, जसं अनंतानं ठेवलंय समयासी सादर व्हावे. देवी ठेवील तैसे राहावे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे, किती प्रयत्न करा नशीब बदलवण्याचा. हा कर्मानं नशीब बदलवता येतं हे मला माहिती, कारण नशिबाच्या पाठी लागणाऱ्या लोकांना तेवढंच मिळतं जे कर्मवाद्यांच्या हातातून सुटले, निसटले. कळालं? नशीबवाद्यांना तेवढंच मिळतं जे कर्मवादी, कर्माच्या पाठी लागून करणारी. ज्या लोकांच्या हातातनं जेवढं निसटलंय ना, तेवढंच नशीबवाद्यांच्या पाठी लागतं, तेवढंच त्यांच्या पदरी मिळतं. आणि म्हणून नशिबापेक्षा कर्म श्रेष्ठ आहेच, कर्मयोग श्रेष्ठ आहे. पण तरी देखील भोग माणसाला चुकत नाही. किती प्रयत्न करा, भोग तो न घडे. संचिता वाचोनी किंवा आली या भोगासी असावे सादर. देवावरी भार घालोनिया, मग तो कृपा सिंधू निवारी साकडी. रती बापुडे काय रंक. भगवान परमात्मा तुमचं माझं सगळं काही दुःख निवारण करणार आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा जर झाली तर सगळ्या भोगांचा नाश होणार आहे. याच्यासाठी सत्सत कर्म, चांगली विवेक बुद्धी आणि याहीपेक्षा महत्वाचं भगवंताचं नामचिंतन जर असेल तर सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढेला मुष्टी पोहे घेवनिया. त्याची भेटीला गेला शुद्ध भाव देखोनिया. गाव सोनियाचा दिला गा. हो, ऐकलं ना तुम्ही? ज्याला आयुष्यभर दरिद्री म्हणून लिहिलं गेलं होतं, ज्याच्या कपाळावरती सटवाईनी टाक टाकलेला होता की हा दरिद्री आहे. आणि न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले पिटवणीने. किती पुसण्याचा प्रयत्न करा कपाळावरचं, नशीब नाही पुसता येत. पण भगवान परमात्म्याची कृपा झाली तर सुदामा नावाचा ब्राह्मण, दरिद्री ब्राह्मण, महाराज शुद्ध भाव देखोनिया. गाव सोनियाचा दिला गा. सोन्याचा गाव मिळाला त्याला कारण एकच होतं, शुद्ध ज्याचा भाव झाला देवदुरी नाही त्याला. दास. पण भाव केवढा पाहिजे माहिती? एवढा प्रभू भावे. केवढा? बोला. एवढा प्रभू भावी. एवढा. आता एवढा जर म्हटलं काका तर एवढाही पण होतो, एवढाही पण होतो आणि एवढाही पण होतो. होय भक्ती. एवढा शब्दच असा आहे, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. जशी तुम्ही इच्छा कराल ना, जसा तुमचा भाव त्याच्या प्रती असेल ना, तसं तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून भाव अंतकरणात असावा, भक्ती असावी, प्रेम असावं. अलीकडे जर बघितलं तर तुकोबराय सांगतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. जीवनामध्ये दुःखच दुःख आहे ना. असा कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे म्हणा तोची शोधूनही पाहे. तुम्ही बसलेले सगळी माणसं आहेत माझ्या सकट, काय सुख आहे आपल्याकडे जवळ? आता जर मी विचारलं ना कसं काय चाललंय, तुम्ही म्हणाला अगदी ओके. आतून ठोके बसतायत, पण ओके म्हणायची पद्धत आपली जात नाही. जुन्या काळात एक दृष्टांत आमची महाराज मंडळी सांगायचे. 4वी 5वीची मुलं गणपतीच्या मंदिरात गेली. त्यातलं एक जरा आगा होतं, त्यानं गणपतीच्या बिंबीत बोट घातलं. गरमाटाचे दिवस, भला मोठा विंचू त्याच्यात बसलेला. आता विंचू म्हटल्यावर त्याचा धर्म तो काय सोडणार का? त्यानं झटका दिला, यानं बोट काढलं, ओरडणार
तेवढंच त्याच्या लक्षात आलं अजून 2-4 जण शिल्लक आहे. यानं मोठमोठ्यानं हसायला सुरुवात केली. विंचू चावल्यानंतर हसायला लागला. शेजारचा म्हटलं का रे का हसतोय? तो म्हटलं हसण्यासारखंच आहे. असं काय म्हणे तिथं? तू घालून तर पाय बोट म्हणे. तसं नाही तुला कळणार. सांगून काय कळणार? तू घालून बघ म्हणे. एवढी थंडगार हवाय, एवढी थंडगार हवाय, त्याच्यात बोट घातलं ना, बर्फावरती बोट ठेवून जणू काय गणपतीच्या बिंबीत बोट घालावं सारखंच. यालाही उत्सुकता होती. दुसरबुद्ध्या होता. हे गेलं याने गणपतीच्या बिंबीत. काय झालं असेल? पहिल्याला झटका दिला होता, दुसऱ्याला काय ते गुदगुल्या थोडी करणार होतं. दुसऱ्यालाही झटका बसला. यानं बोट मागं काढलं आणि मागं काढल्यानंतर ओरडणार तेवढ्यात हा पहिला जो होता ना, त्यानं दबुका मारला. म्हटला गप मर. अजून तिसरा राहिलाय. आपल्या संसारात असंच आहे. दुःख काय त्याला कारण आहे? एकापाठी एक दुःख, एकापाठी एक दुःख, एकापाठी एक दुःख. याला कारण आहे आजा मेला पंजा मेला बाब मशना गेला. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. कुणाच्या नाही सुख मिळालं नाही. दुःख या संसारात आहेच, पण तरी देखील भोग भोगत आपण भगवान परमात्म्याला आपली सर्वस्व अर्पण करायचे. म्हणून तुकोबाराय सांगतात, वाहू हा संसार देवापायी हा संसार भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. दुःख जीवनात येणारच नाही. आहे त्या स्थितीला या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम गात जावे. या झोपडीत माझ्या. काय विचार होते संतांचे. झोपडीत झोपले. झोपडीत झोपल्यानंतर छतातनं तारे दिसतायत. छताची अवस्था कशी असेल हो? तरी सुद्धा देवाचं चिंतन. आपण बंगल्यात राहतो पण देवाचं नाव घेणार नाही म्हणतायत बघा. या बंगल्यात माझ्या फरशीवरी पडावे, स्लॅपकडे पाहावे, मनक्यात गॅप व्हावे. आहे की नाही मग व्यथा? आहे की नाही व्याधी? त्याला कारण आहे महाराज. देवाचं चिंतन नाही, समाधानी वृत्ती नाही, परिणाम दुःख जीवनामध्ये येतं. असो, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय काही नाही. भगवती आईसाहेबांचा उत्सव आपण मोठ्या दिमाखानं करतोय. ही आदिमाया, ही आदिशक्ती आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आई म्हटलं गेले. विठाई किठाई कृष्णाई का नाही, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. तू विटेवरी सखे बाई हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. भगवान परमात्म्याला आईच म्हटलं गेलंय. आणि या आई समोर सुद्धा गोंधळ घातलाय. बरं, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची राशी हो. हे पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. एका जनार्दनी आंबा उभे कर ठेवली कटी हो. हे उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, हे उदो बोला कृष्णाबाई, माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. वा वा. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई. अजून तासभर घेतलं तरी तुमचे चेहरे पडणार नाही, मला गॅरंटी आहे. पण मला उद्या सकाळीच कार्यक्रम आहे आणि लांबचा प्रवास आहे की नाही. आणि म्हणून कधीतरी योग येईल, मला गॅरंटी आहे. कधीतरी परत बाबा बोलवतील, तुम्ही बोलवाल आणि परत सेवेचा योग येईल. आई जरीमरी माता जी आहे हिची सेवा करण्याचा योग येईल. सगळ्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रसन्न अंतकरणाने, कारण मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, परत संसारा येणे नाही. सुंदर असं मन रूपी मोगरा, मनरूपी शेवंती, मनरूपी तुलसी भगवान आईसाहेबांच्या चरणी अर्पण केली आहे. सुंदर असं कीर्तनामध्ये तुम्ही प्रसन्न चेहरे घेऊन बसलात. अत्यंत गोड, अत्यंत गोड. आणि म्हणून कीर्तनाला साथ संगती करणाऱ्या, महाराष्ट्रात ख्यातनाम ज्यांचं नाव आहे, ज्यांची भजनं ऐकत ऐकत आम्ही मोठं झालोत. हां, सुमित कॅसेटमध्ये भरपूर भजनं आईंची ऐकली मी. आईला आल्या आल्या म्हटलं, आई जेव्हा कळलं ना मला की अंजनाताई जगताप आईसाहेब आहेत, आणि हे नाव ऐकल्यानंतर मला आनंद वाटला. खूप गोड, खूप गोड. एकदा आईसाहेबांसाठी जोरदार टाळ्या. कारण ही साधना आहे, भक्ती केलेली साधना आहे, फार मोठी साधना आहे ह्या व्यक्तिमत्व. जेव्हा महिला कीर्तनकार नव्हत्या ना, त्या काळात महिला कीर्तनकार एक आदर्श, एक पायवाट आमच्यासाठी तयार करून ठेवली होती. आईसाहेबांसारख्या बऱ्याचशा कीर्तनकार ज्या आहेत, काही बोटावर मोजण्यासारख्या. आणि सुंदर अशी संस्था आळंदीमध्ये आहे, महिला भगिनी मुलींची सुंदर अशी संस्था आहे.
कीर्तनाला साथसंगती करणाऱ्या सर्व श्री महिला भजनी मंडळ या ठिकाणी आहे. दादा आहेत मृदुंगाचार्य, आमच्या चोपदार भगिनी आहे, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हा महाराज मुजरा कसा घातला चोपदार आईसाहेबांनी आमच्या. हा अत्यंत सुंदर. विनेकरी आईसाहेब आहेत सगळेच, आणि विशेष म्हणजे तुम्ही सगळे जमलेले आहात आणि अत्यंत सुंदर. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा, प्रेमाने भजन. हात उंचवर, ज्यांनी हात बरोबर आणले त्यांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच नाही अधिकार म्या पुरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच कामने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज. जरी मरी माते की जय. खाली बसा सगळे, टाळकरी बसलेले बसाच. यांना बसा म्हटल्यावर तुम्ही उठायचे नाही तर. उद्या रविवार आहे, त्यामुळं काही काळजी करायची कारण नाही. उद्या सूर्यवंशी जरी झाला तरी चालेल. महाराजांनी एक 5 मिनिटासाठी त्यांना काही मनोगत व्यक्त करायचं आहे ते त्यांनी करावं. माझी कीर्तनाची मर्यादा संपलेली आहे, पण गेली 2 तास या ठिकाणी हा कीर्तनाचा योग माझ्याकडे आला. खरं जर बघितलं तर गुरुची कृपा आपल्यावरती असावी लागते. आणि माझे गुरुवर्य महाराष्ट्रात ज्यांचं नवे 7 समुद्रापल्याड ज्यांची कीर्तनं श्रवण केली जातात, असे तरुण वर्गाला व्यसनापासून दूर करून आणि कीर्तनाच्या सेवेत कीर्तनाकडे आणण्याचं काम ज्यांनी केलं, असं कीर्तन क्षेत्राचं वारकरी संप्रदायाचं वैभव महाराष्ट्रभूषण समाजोधंकार धर्माचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आदरणीय बाबांकडे लहानपणापासून शिकले आणि जे काही चांगलं असेल ते समाजाला देण्याचा प्रयत्न करते. बाबा माझ्याकडे येऊन गेले. मी स्वतः BSc नॅचरोपॅथी MD आहे आणि कुठंतरी समाजाच्या हिताची अनेक कामं मी करते. त्यात सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही केमिकल मुक्त शेतीवरती खूप मोठं काम माझं आहे. केमिकल मुक्त देश किंवा केमिकल मुक्त शेती हे शेतीचं झालं, पण आता तुम्ही काही शेतकरी नाही. पण जरी तुम्ही शेतकरी नसाल, गावाकडे शेती तर आहेच, पण तरीसुद्धा इथं आपण माणूस म्हणून राहतो. आणि आज अलीकडचा काळ जर बघितला तर 2020वरती आयुष्य आलं, पटो अगर न पटो. 50-50वरती मध्ये होतं, बरं होतं, पण आता 2020 लागली आयुष्याची. आणि याची कारणं जर बघितली तर सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण आहे चुकीचा आहार, चुकीचा विहार, बरोबर ना. जीवनशैली चुकीची, खाणं पिणं चुकीचं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात केमिकल बॉडीमध्ये जातं आहे.
एक टॉक्सिन्स आणि दुसरी गोष्ट स्ट्रेस, या दोन गोष्टीमुळे आपल्याला आजार आहे. आणि म्हणून याच्यावरती काम करत असताना मी समाजाला सांगायची किंवा लोकांना सांगायची, कारण आयुर्वेदात नॅचरोपॅथी MD केल्यानंतर कुठंतरी समाजाच्या फायद्याच्या गोष्टी सांगायचे, पण समाज एका कानानं ऐकतो आणि दुसऱ्या कानानं कबूल पण होत आहेत, सोडून देतो खरे. आणि म्हणून याच्यासाठी आम्ही स्वतः काही औषधं बनवलेली, त्याच्यातलं एक श्री तुळशी नावाचं एक लिक्विड आम्ही बनवलेले, 5 तुळशींचा अर्क आहे, श्याम राम वन निंबू आणि विष्णू. आणि अत्यंत सुंदर, एका तालुक्याचं डिस्ट्रीब्युटर मी स्वतः एक चालवते, पुणे जिल्ह्यात टोटल मटेरियल मी देते, पण तरीसुद्धा कुठंतरी चांगल्या गोष्टी चांगल्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या या भावनेने जे जे आपणासी ठावे ते इतरांसी द्यावे. तुळशी म्हणजे माणसं मिली तरी तोंडात लोक तुळशी पानं, आई बरोबर ना, पानं विडा टाकतात ना, हां त्याला कारण आहे. तुळशीचा विडा तोंडात टाकण्याचं कारण असं होतं, लोक म्हणतात मोक्षाला जावा. आमचे बाबा काय सांगतात, नको ते खाऊन नळ्या नुळ्या अटकून गुदमरून मेला तो काही मोक्षाला जात नसतो. मग तुळशी तोंडात टाकण्याचं कारण, जुनी माणसं हुशार होती. तुळशी ही अँटीव्हायरल म्हणून काम करते, अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते, जंतू मारण्याचं काम करते. आणि मेलेल्या माणसाच्या शरीरातनं जंतू बाहेर पडतात, बॅक्टेरिया बाहेर पडतात, त्या बॅक्टेरिया जागच्या जागी मारण्याचं काम तुळशी करते, म्हणून अँटीव्हायरल तुळशी तोंडात टाकतात. बरं जाऊ द्या, महिला मंडळ आपण कधी काहीतरी घेऊन जर निघाला तुम्ही माहेराहून पिशवीत फराळं, दिवाळीचं फराळं, तर तुमची अशिक्षित अडाणी आई आणि तुमच्या त्या असणाऱ्या फराळामध्ये तुळशीची पानं टाकायची का? भूतमागं लागू नये म्हणून भीती होती. पण त्याचं कारण एक होतं की भूतभीत काही विषय नव्हता, त्याला कारण एकच होतं, त्या अन्नाला म्हणजे फूड पॉयझनिंगचा धोका होऊ नये म्हणून. बऱ्याच काही कारणं आहे. तुळशी ही आपल्यासाठी जननी आहे, माता आहे, आपल्या शरीराची काळजी घेते. नॅचरल पेन किलर, अलीकडं गोळ्या खाऊन लोक किडन्या फेल करून घ्यायला लागले, अनुभव आपल्या लोकांमध्ये आपल्याला आहे. नॅचरल पेन किलर कॅफेन नावाचा तुळशीमध्ये आहे. कधीतरी तुमच्या घरी कुणाला तरी गांधीन माशी चावली तर तुळशीच्याच कोळम्यातली माती लावलेली आठवली का तुम्हाला? जागच्या जागी वेदना शमवते, वेदना थांबवते, सूज कमी करते, स्वेलिंग कमी करते. त्याचं कारण आहे तुळशीमध्ये नॅचरल पेन किलर आहे. अनेक घटक असे तुळशीमध्ये आहे की अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून या तुळशीचा अर्क कुणालाही, मी तर म्हणते घरातल्या प्रत्येक माणसाला टोटल डिटॉक्सिफिकेशन किंवा बॉडीचं प्युरिफिकेशन, त्याला आपण पंचकर्म म्हणतो, हे पंचकर्म करण्याचं काम तुलसी करते. सकाळी 3 थेंब आणि संध्याकाळी 3 थेंब कोमट पाण्यात जो घेईल त्याला 100% हार्ट अटॅक येणार नाही. त्याच्या शरीरामध्ये कॅन्सरच्या सेल्स असतील तर त्या जळून जातील, किंवा BP असेल, शुगर असेल, पोट साफ न होणं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. 80% लोक इथं असे आहेत की पोट साफ होतं की नाही हे सुद्धा माहिती नाही, आणि त्यातल्या त्यात मोबाईलच संघ असतो. गुड मॉर्निंग टॉयलेटमध्येच. हात जोडून विनंती, तुळशी ही अत्यंत सुंदर प्रभावी औषधे. कुणाला हवं असेल त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, 100% रिझल्ट आहे. नाही आलं तर मला तुम्ही परत भेटा, नंबरसुद्धा देते, 99 70 72 87 06 नंबरही घेऊ शकता. परत एकदा सांगते, 99 70 72 87 06. तुमच्याकडे बाबा 220 ml ची आहे, 195 याची MRP आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर समोर इथं गाडी लावलेली आहे, इर्टिगा नावाची गाडी आहे, इथंच घेऊन येते, बाबा देतील. किंवा परत तुम्हाला पाहिजे असेल तर नंतर बाबांकडे तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर रिझल्ट आहे. डॉक्टरनी हात लावला तरी सहज तुमचे पैसे जातात, पण याचा रिझल्ट चांगला आहे. तुम्ही घ्याच असं काही नाही, पण रिझल्ट